आपण म्हणतोय की रोजगार हमी योजनेमुळे, नरेगामुळे गावाचा विकास होणार आहे. म्हणजे नेमकं काय होऊ शकतं? तर रोजगार हमी योजनेतनं कोणकोणती कामं होऊ शकतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. गाव कसे सुजलाम सुफलाम होऊ शकते, पाण्यात वाढ होऊ शकते, माती सुधारू शकते, गावातले रस्ते होऊ शकतात, झाडं वाढतील आणि विविध कामं आपल्या गावात उभी राहू शकतील जर आपण रोजगार हमी योजनेचं नियोजन करून गावात ती कामं आणू शकलो. या कामाचं वैशिष्ट्य एवढंच लक्षात ठेवूया की ह्याच्यात जास्तीत जास्त काम हे मजुरीतनं व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या गावच्या लोकांना काम मिळालं पाहिजे आणि कमीत कमी खर्च हा त्यातल्या मटेरियलवर, मग ते सिमेंट असेल, दगड असेल आणि यंत्र असतील ह्याच्यावर झाला पाहिजे. ह्या एवढ्याच एका तत्वावर आपण कामांची योजना करायची आहे. कोणताही पैसा न खर्चताना आणि तुम्हाला त्या कामाचा मोबदला तुम्हाला सरकार पैसे देणार आहे या बाबतीत त्यांना समजूत घातली आणि त्या समजुतीमुळे लोकांना असं चांगलं वाटलं की आपण आपल्या शेतामध्ये काम करतोय. ते काम करताना आपले शेत प्रगतशील होत आहे आणि आपल्याला त्याच्या मोबदला सरकार पैसे देतोय. तर ह्या गोष्टीमुळे लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला. प्रत्येक लोकांनी फळबाग वगैरे, विहिरी वगैरे, शेतामध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा शेततळे बांधून घेतले. तर त्या शेततळ्यांचा फायदा त्यांना पाण्याच्या साठासाठी होऊ लागला आणि त्यांनी एक विचार केला, बाहेर लोक जायचे कामासाठी, म्हणजे बागायती कामासाठी लांब लांब लोक प्रवास करायचे. तो प्रवास त्या गोष्टीमुळे थांबू शकला. तर त्यांना असं चांगलं ओढ भेटली की बा आपल्या शेतामध्ये काम करायचं, आपल्यालाच ते 2 पैसे येऊन जातील. रोजगार हमी योजना फळबाग आहेत किंवा ज्यादातर वैयक्तिक योजना आहेत, तसं मोठमोठ्या बी योजना आहेत. परंतु आमच्या आदिवासी भागात जो रोजगार आहे तो कमी आहे. कारण थोडंसं पाण्याची व्यवस्था नाही किंवा काही असे बरेच अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडंसं शेतीचे काम संपल्यानंतर थोडंसं बाहेर जातात. परंतु त्यासाठी एक सोपी योजना म्हणजे अशी फळबागा लागवड. आमच्या भागामध्ये ग्राम रोजगार सेवक किंवा कृषी सहाय्यक याचे माध्यमातून ही योजना चांगली पद्धतीने राबवली थोडीशी जाते. कारण का तर ते टायमावर त्याची पाठपुरावा करतात आणि मास्टर वैगे योग्य असे निघतात. म्हणून शेतकऱ्याला एक महत्त्वाची योजना अशी फळबाग लागवड चांगली योजना आहे आणि ती त्यांनी शेतकऱ्यांनी पुरेपूर त्याचा फायदा करावा. कारण फळबाग लागवड ही योजना 3 वर्षे चालते. त्यामुळे त्याला शेतकऱ्यांना ते जे शेतामध्ये काम करतो त्याची मेहनत घेतो, त्याची त्यांना मास्टर किंवा पैसे त्याला मिळतात आणि त्याच्यामुळे ते एक काम होऊ होतं आणि एक पैसा बी मिळतो. आणि दुसरं असं की जेव्हा 3 वर्षे संपल्यानंतर जेव्हा झाडाला फळे लागतात, ते फळ विकून बी आपले शेतकरी त्यांना 2 पैसे मिळतात. त्याच्यामुळे शेतकरीला शेतीतलं काम करून एक पैसे कमवण्याचा एक चांगली योजना अशी म्हणजे फळबाग लागवड. आणि या योजनेचा फळबाग लागवडचा पुरेपूर असा शेतकरी फायदा घेत आहेत. कारण आता आमचे सुरगाणा तालुके आहे त्यामध्ये बरेच शेतकऱ्यांना खूपच योजना त्यांनी फळबाग लागवड घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या विक्री फळातून उत्पन्न घेऊन आणि त्यांचा तो व्यवसाय किंवा पूर्ण व्यवस्थित त्याचा चालतो. असे व्यवस्थित पद्धतीने ते मार्केटिंग करतात. गुजरातचे शेतकरी व्यापारी येतात, बाकीचे बाहेर गाव पातळीवर शेतकरी व्यापारी येऊन त्याचा माल घेऊन जातात. त्याच्यामुळे जास्त कष्ट बी लागत नाही आणि काही नाही, घरी असून बी काम करून बी शेतकऱ्याला पैसा हा उपलब्ध होतो. साधनासाठी जे साधने तयार केले, पाणी साठा तयार केला, त्याच ठिकाणी आपण जर विद्युत पंपासारखे, सोलर पंपासारखे काही छोटे मोठे उपकरणे त्या गावात, त्या भागात, त्या ठिकाणी जर उपस्थित केले, सरकारी योजनेतून काही भेटले तर आपल्याला याच्यापेक्षा पुढे जास्त फायदा होईल. तसेच आम्ही स्वतःनी जवळजवळ 11 लोकांचा
एक शेतकरी पूर्ण बचत गट तयार केला. 2019मध्ये आम्ही त्याची पूर्ण स्थापना केली. ते जवळजवळ 2023ला आपलं पूर्ण रजिस्ट्रेशन झालं. आज आपण तिथे जवळजवळ 62 एकर जमीन ओळीखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 35 ते 40% खरोखर आजही ओळीखाली आहे. 2019 पासून आम्ही बचत गटाकडे वळू. बचत गटाकडून आम्ही पूर्ण बचत गट तयार केले. महिला व शेतकरी बचत गट. पुढे मग आम्ही पाण्याचं सिंचन कसं होईल, साधन कसं होईल याचं नियोजन केलं. त्या स्थितीत आम्ही 2 केटी बंधाऱ्याचे नियोजन करून 2 केटी बंधारे तयार केले. एक प्रगती अभियानकडून, एक जिल्हा परिषदकडून. त्याचप्रमाणे गावाच्या वरती आमचे छोटेसे लहानसे दर्दी लघुपाट बंधारा आहे. त्याचा पाझरा खाली गावाच्या खाली चालू आहे. तेच पाणी केटीमध्ये आणून आम्ही बचत गटामार्फत व शेतकऱ्यांमार्फत नदीच्या दोन्ही साईडला पाण्याचा पुरेपूर वापर करून बागायत तयार केलेला आहे. फळबाग झाले, परसबाग झाले, मिरच्या, उडीद, मूग, गहू, हरभरे असे आजही तिथे पिके चालू आहे. आज 2023-24ला आम्ही ग्रामपंचायतमधून 4 विहिरी मनरेगा MRGS-मधून मंजूर केल्या आणि त्यांचा 3 विहिरींचे काम चालू आहे. काम मागणी करताना काय काय आपल्याकडे उपलब्ध पाहिजे. काम मागणी करताना मजुराकडे स्वतःचं जॉब कार्ड पाहिजे किंवा जॉब कार्डामध्ये स्वतःचं नाव पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं आधार कार्ड पाहिजे. खाते खोललेलं असावं, तर त्या खातं लिंक असावं, त्याला मोबाईल लिंक असावं, आधार कार्ड लिंक असावं. आणि त्याच्यानंतर काम मागणी करताना हे सगळं डॉक्युमेंट जवळ असल्यावर काम मागणी करता येते. त्यानंतर तो व्यक्ती म्हणजे तो मजूर 18 वर्षाच्या पुढचा असावा. नंतर काम मागणीत जो नमुना अर्ज आहे तो नमुना 4चा अर्ज घेऊन त्या अर्जामध्ये पहिल्यांदा मजुराचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर जॉब कार्ड नंबर लिहायचा आहे, आधार कार्ड नंबर लिहायचा आहे, बँक खात्याचा अकाउंट नंबर लिहायचा आहे आणि पुढे सही करायची आहे. पण ते सही करताना तो मजूर हजर असले पाहिजे तिथं. त्याने स्वतःच्या हाताने सही करावी किंवा सही येत नसेल तर त्याने अंगठा करायचा आहे तर स्वतःचाच अंगठा करायचा, दुसऱ्याचा अंगठा देऊन तिथं चालणार नाही. अशा प्रकारे काम मागणी करायची आहे आणि ते पूर्ण एक 10 लोकांचा किंवा 8 लोकांचा असं ग्रुप तयार करायचा आहे आणि त्या ग्रुपनुसार काम मागणी करून ते काम मागणी पूर्ण भरून झाली की ते मागणी ग्रामपंचायतमध्ये नेऊन द्यायचे आहे. ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक किंवा सरपंच असतील तर त्यांच्याकडे देताना समजा त्यांनी स्वीकारली तर जे ओरिजिनल आपण काम मागणीचे अर्ज भरतो तर त्यांना द्यायचे आणि आपल्याला ती पावती घेताना त्यांच्याकडनं सही आणि शिक्का हे घेणं गरजेचं आहे. परत एकदा जायचं आणि त्यांना विचारणा करायची. जर त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले तर त्यांना डायरेक्ट सांगायचं तुम्ही आता 8 दिवसात जर आम्हाला काम दिलं नाही तर आम्ही रोजगार भत्त्याचा अर्ज टाकू. आपण हे सगळं अर्ज जमा केले. पण जेव्हा आपण ती पावती घेतो तर ती 5 नंबर पावती असते. ती 5 नंबर पावती घेऊन ती पावती आपण वेळोवेळी समजा तिथं विचारणा करायला जात असताना ती पावती बरोबर घेऊन जायची आणि ती पावती दाखवून त्यांना ते चौकशी करायची. ऑनलाईन तक्रारसुद्धा करू शकतो किंवा तालुक्याला जर आपलं काम झालं नाही तर आपण जिल्ह्याला जाऊ शकतो, जिल्ह्याला देऊ शकतो
किंवा राजाला पण हे देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर रोजगार भत्त्याचं जे अर्ज आहे ते आपण जिल्ह्यापर्यंत किंवा राज्यापर्यंत पण देऊ शकतो. वैयक्तिक विहार म्हणून मी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत जे आपल्याकडे फॉर्म दिलेले आहेत चला ग्रामसभेला, त्याच्यावर तो फॉर्म घेतला आणि तो फॉर्म भरून माझं नाव आहे, जॉब कार्ड नंबर आहे, बँक अकाउंट आहे, हा फॉर्म भरून आणि ग्रामसभेमध्ये 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये मी दिला ग्रामसेवकाकडे. आणि दिल्यानंतर 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेला जे कृती आराखड्याचं वाचन असतंय, त्या कृती आराखड्यात माझ्या विहिरीचं नाव आलेलं होतं, माझं नाव आलेलं होतं. त्याच्यानंतर मग आता विहिरीचं नाव कृती आराखड्यात आल्यानंतर काय करायचं, तर मी प्रस्ताव एक विहिरीचा तयार करून दिला आणि तो प्रस्ताव माझ्या बहुतेक 15 दिवसाच्या आत प्रस्ताव मंजूर झाला. कारण माझ्या ग्रामपंचायतला पहिली माझीच विहीर होती. आला 15 दिवसात तो जे आपला प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मी विहिरीचं काम चालू केलं. तर मी विहिरीचं काम चालू केलं, रोजगार हमी ते माझे दिवसाला म्हणजे 10 मजुरांची आम्ही मस्टर काढलेलं होतं. ते असं माझ्याकडे ते 3 महिने विहिरीचं काम चाललं. 3 महिन्यात जे 3 लाखाची विहीर असते, तर 3 महिन्यामध्ये काय केलं, ते 1.5 लाख जे रुपये होते ते रोजगार हमीच्या नावावर म्हणजे ते मजुरांच्या नावावर कोरलेले. असे आम्ही मजूर निवडले का त्या महाराष्ट्र ऋत बँके जी आहे, महाराष्ट्र बँक, ते खातेदारच घेतले ज्याचं अकाउंट चालू आहे. असेच 10 शेतकरी निवडले, त्यांचे मस्टर काढलं. रेग्युलर म्हणजे जे रोजगार सेवक आहे त्यांनी वेळेवर जसं काम होत गेलं तसं मस्टर काढलं आणि पंचायतीला सबमिट केलं. त्याने पण पेमेंटच्या बाबतीत असंच केलं, मस्टर गेलं 7-8 दिवसांनी ते पेमेंट पडायचं, असं रेग्युलर चाललं. माझी वेळ 3 महिन्यात पूर्ण झाली. नंतर आता शेवटचा जो कुशलचा राहतोय तो 1.5 लाखाचा राहतोय. तर मग काय केलं, नंतर मी जेव्हा साहित्य खरेदी केले, सिमेंट असेल, स्टील असेल, ते कारागीर असतील, त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर मग मी ती विहीर पूर्ण झाली. माझी 3 महिन्यात ती विहीर पूर्ण झालेली होती. विहीर पूर्ण झाल्यानंतर मग मी एक साधा अर्ज दिला विहीर चेक करण्याबाबत. कारण हा नियम काय होता, तुमची विहीर ही 3 वर्ष, त्याचे अनुदान 3 वर्ष चालू असतं. पण मी सर ती काय केली, मी 3 महिन्यात ती विहीर बांधून पंचायत समितीला एक साधा अर्ज दिला का माझी विहीर चेक करण्याबाबत. मग ती विहीर चेक, तिथं जे इंजिनियर लोक आले, ती विहीर चेक केली, विहीर एकदम व्यवस्थित होती. आता ते थोडंसं पाण्याचं साधन असल्यामुळं मी काय केलं, दुसऱ्या वर्षी मी काय केलं, परत फळबाग लागवड ही घेतली. तर मी आता माझ्याकडनं 200 ते 250 आंब्याची लागवड आहे आणि त्याच्यात 30-35 आंबे दरवर्षी येतात. आणि जे बाकी उर्वरित आहेत ते सध्या पाणी असल्यामुळं आम्ही त्याचं पालन पोषण करतो. नागपूर तालुक्यामध्ये प्रगती अभियानाच्या मार्फत CRPचं काम करतो. त्यामध्ये जर रोजगार हमी जर आपण समजून घेतली, त्याचे उपाय शोधले, त्यांच्या समस्याचे निराकरण केलं तर गाव समृद्ध होण्यास होईल. त्याचबरोबर गावातील ज्या महत्त्वाच्या कोणत्या गरजा आहेत, रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, वृक्ष लागवड असतील, फळबाग असतील, हे प्रश्न जर सुटले तर गावाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.